नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला 3 एकर हळदीचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्लॉट आहे. याला एक फवारणी, एक ड्रिचिंग आणि एक खताचा बेसल डोस झालेला आहे. सुरुवातीला आपण खत टाकला नव्हता. तर विषय असा आहे तुम्हाला सांगायचे की आता याला आपल्याला पाऊस पडलेला आहे आज. तर आपल्याला याला तात्काळ आता दुसरी ड्रिचिंग घ्यायची आणि दुसऱ्या ड्रिचिंगला घ्यायचं आहे आपल्याला 1261 5 किलो आणि झिंक आणि फेरस दोन्ही 500-500 ग्राम. याच्यामुळे होणार काय, 1261 दिल्यामुळं फॉस्फरस हाय होणार. त्याच्यामुळे नवीन कंद जमिनीमधून निघायला सुरुवात होईल, नवीन फुटवे जमिनीमधून निघायला सुरुवात होईल. आणि त्याच्यासोबत झिंक आणि फेरस दिल्यामुळं पानामध्ये ग्रीनरी आत्ता जशी आहे यापेक्षा दुप्पट वाढन, ती ग्रीनरी टिकून राहील. त्याच प्रमाणामध्ये झिंक आणि फेरस हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, त्याची सुद्धा हळद पिकाला फार मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यासाठी आपल्याला ते घेणं आवश्यकच आहे. तर त्यामुळं पानाची हरितद्रव्याची क्षमता वाढते, अन्न तयार करण्याची क्षमता जोरात होते मायक्रोन्यूट्रिएंटमुळे. त्यामुळे आपण ते घेणार आहेत. तर अशाच माहितीसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करतच आहे. तर ही ड्रिचिंग आता आपल्याला घ्यावंच लागते. जय जवान जय किसान.